नमस्ते, प्रगतीज किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण लहान मुलांच्या आवडीचे फ्रेंच फ्राईज घरी तयार करणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप क्रिस्पी बनतात आणि खूप वेळापर्यंत हे क्रिस्पी राहतात। तर आपण कुठे रेस्टॉरंटमध्ये गेल्यावरती मुलं पहिल्यांदा हेच ऑर्डर करतात, त्यांना हे खूप आवडतं। त्यामुळे आपण आज हे घरीच ट्राय करणार आहोत। म्हणजे तुम्ही सुद्धा मुलांना घरच्या घरी बनवून देऊ शकतात आणि याचा आनंद मुलं घेऊ शकते। इथे मी 9 बटाटे घेतलेले आहेत। ते तुम्ही 6 बटाटे घेतले, तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकता। सगळ्यात पहिले आपण याचे साल काढून घ्यायचं आहे वरचं, अशा पद्धतीने। हे बघा, सगळे बटाटे मी असे साल काढून घेतलेले आहे। आता आपल्याला याला कट करायचं आहे। तर इथे आपण सेम रेस्टॉरंट टाईप बनवणार आहोत, त्यामुळे तुकडे सुद्धा आपल्याला तसेच करायचे आहेत। आता हे जरा जास्त जाड आहेत, तर आता मी याच्यामधून अजून एक चिरा मारेल आणि आपल्याला अशा पद्धतीने याचे तुकडे करायचे आहेत। हे अशा पद्धतीने पातळ पातळ आपण काप करूया, म्हणजे अगदी खाताना सुद्धा हे आपल्याला मार्केटसारखेच दिसतील, मुलं अगदी आवडीने खातील। आता अशा पद्धतीने मी सगळे बटाट्यांचे असे स्लाइस करून घेते। जास्त पातळ पण नाही करायचे आणि जास्त जाड पण नाही करायचे। अशा प्रकारे मी सगळ्यांचे असे स्लाइस करून घेते। हे बघा, सगळ्यांचे इथे मी अशा पद्धतीने काप करून घेतलेले आहेत। अगदी तुम्ही पाहू शकता एकसारखे सगळे केलेले आहेत। आता आपल्याला याला सर्वांना पाण्यात टाकायचं आहे। एकदा आपण एका पाण्यामध्ये धुवून घेतलं म्हणजे कसं त्यातला जो एक्स्ट्रा स्टार्च असतो सगळा निघून जाईल। 1-2 पाण्याने याला आपण धुवून घेऊया। आता यांना धुवून आपल्याला एका चाळणीत काढून घ्यायचं आहे, म्हणजे त्यातलं पूर्ण एक्स्ट्रा पाणी जे असेल ते सगळं निघून जाईल। आता आपण त्या पूर्ण बटाट्यांना ह्या किचन टॉवेलवरती काढून घेऊया आणि याच्यातलं पूर्ण पाणी आपण पुसून घ्यायचं आहे। थोडंसं पसरून ठेवायचं 1 ते 2 मिनिटं, म्हणजे पूर्ण त्यातलं पाणी याच्यामध्ये ॲब्झॉर्ब होईल। तोपर्यंत आपण एका साईडला तेल गरम करत ठेवूया। हो, इथे एका साईडला मी तेल गरम करत ठेवलेलं आहे। आता याला पण मी छान असं पुसून घेतलेलं आहे सुती कपड्याने। त्यातलं पूर्ण पाणी आपण काढून घेतलेलं आहे। आता आपण याला एका भांड्यात काढून घेणार आहोत। आता आपल्याला पूर्ण मार्केटसारखी टेस्ट हवी असेल तर याच्यामध्ये मी टाकणार आहे असे 2 मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर। याच्यामुळे अगदी जसे आपल्याला बाहेरच्या ठेल्यावर भेटतात किंवा आपल्याला रेस्टॉरंटमध्ये भेटतात असे अगदी छान क्रिस्पी लागतील आणि बऱ्याच वेळपर्यंत क्रिस्पी राहतात। हे 2 चमचे आपण कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर 1 चमचा आपण याच्यामध्ये मैदा टाकायचा आहे। आता आपण याला चांगलं आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता तुम्हाला हे खूप ड्राय वाटतंय, याला म्हणजे कोटिंग होणार नाही असं, तर आपण थोडंसं याच्यामध्ये आता अगदी छान मार्केटसारखं दिसण्याकरता याच्यामध्ये मी थोडंसं फूड कलर टाकते। थोडं पाण्यामध्ये इथे मी रेड कलर असं टाकून घेतलेला आहे आणि तो असा पसरून घेऊया आपण आणि याला व्यवस्थित मिक्स करूया। फक्त कोटिंग पुरतं आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं, जास्त पाणी टाकू नका, नाही तर मग ते बरोबर होणार नाहीत। हे बघा, आता पूर्णपणे व्यवस्थित पसरून घेईल मी। अजून थोडंसं 1 घोट पाणी टाकायचं याच्यामध्ये, असं बाइंडिंग पुरतं येण्यापुरतं आपल्याला याच्यामध्ये 1 ते 2 चमचे पाणी टाकायचं फक्त, म्हणजे फक्त आपल्याला हे पूर्ण व्यवस्थित कोटिंग झालं पाहिजे। असं याला आपण वर खाली हलवून घेऊया, म्हणजे आपलं मैदा आणि कॉर्नफ्लॉवर आणि आपलं कलर व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स होईल आणि या पूर्ण बटाट्यांना व्यवस्थित अगदी लागेल आणि तळल्यावरती पण बऱ्याच वेळपर्यंत हे क्रिस्पी राहतील। अशा पद्धतीने आपल्याला कोट करून घ्यायचं आहे। थोडं अजून पाणी टाकते मी आणि याला हलक्या हाताने आपल्याला कोटिंग करायची आहे। बघा, आता मस्त कोटिंग झालेली आहे, तुम्ही पाहू शकताय। रेड कलर पण अगदी छान लागलेला आहे व्यवस्थित सगळ्या बटाट्यांना आपल्या, किंवा तुम्ही याला असं सुद्धा टॉस करू शकतात। आता आपण याला मस्त गरम तेलामध्ये तळून घेऊया।
आता इथे आपलं तेल पण छान गरम झालेलं आहे. आता तेलामध्ये आपल्याला यांना सोडून घ्यायचं आहे आणि मस्त छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला याला डीप फ्राय करून घ्यायचं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम थोडी लो करायची आहे, म्हणजे बटाटे आपले अगदी आतमध्ये पर्यंत शिजले पाहिजे, कच्चे नको राहिला. त्याच्यामुळे आपल्याला पहिले तेल गरम करून घ्यायचं आहे, मग थोडीशी गॅसची फ्लेम लो करून त्यानं तळून घ्यायचे आपल्याला. एका वेळी जास्त पण नका सोडू, जेवढे तुम्ही तेलामध्ये मोठतील तेवढे तुम्ही याच्यामध्ये सोडू शकतात. आता थोडीशी गॅसची फ्लेम मी मीडियम करते आणि याला तळून घेते. लगेच हलवायचं नाही आपल्याला, थोड्या वेळाने आपण 1 ते 2 मिनिटांनी यांना हलवूया. वर खाली करून घ्यायचं आपल्याला यांना आणि दोन्ही साईडनी अगदी व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. अगदी मस्त तळले गेलेले आहेत, क्रिस्पी झालेले आहेत. आता आपण हे काढून घ्यायचे आहेत. अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये आपले हे तळून होतात. बनवायला का सोपे आहेत, काय जास्त वेळ लागत नाही आणि मुलांनी मागितले की आपण लगेच त्यांना बनवून देऊ शकतो आणि खूप टेस्टी लागतात. लहानापासून मोठे अगदी आवडीने खाऊ शकतात. आता आपण याला काढून घेऊया. आता अशा प्रकारे मी सगळे फ्रेंच फ्राईज तळून घेते. दुसरी बॅच पण टाकते मी आणि मग सगळ्यामध्ये आपण एकत्र वरतून मसाला ॲड करूया. हे बघा, इथे दोन्ही मुलांकरता मी माझ्या प्लेट रेडी केलेली आहे. हे बघा तळून झालेले आहेत. आता आपण याच्यावर टाकणार आहोत चवीपुरते मीठ, थोडीशी याच्यावर लाल तिखटची पूड टाकूया. आपण तुम्ही टेस्टनुसार टाकू शकता किंवा स्किपही करू शकतात. थोडा चाट मसाला टाकूया आणि इथे माझ्याकडे ना पुदिन्याची पावडर आहे, याच्यामुळे छान टेस्ट येते. अशी बनवून ठेवतो आम्ही, म्हणजे त्याच्यामुळे पचन पण चांगलं होतं आणि टेस्ट पण खूप छान लागते. थोडीशी मी ही पण टाकणार आहे याच्यावर, तर दिसायला पण छान दिसतं आणि टेस्टला पण खूप छान लागतं. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने पुदिना आणून सुकवून त्याची पावडर बनवून ठेवा. अशा स्नॅकमध्ये आपल्याला टाकायला उपयोगी येतं किंवा तुम्ही कुठल्याही भाजीमध्ये वेगळं थोडंफार टाकू शकतात. बघा आपले अगदी क्रिस्पी फ्रेंच फ्राईज बनलेले आहेत, तुम्ही पाहू शकता आणि बऱ्याच वेळपर्यंत क्रिस्पी राहतात. त्याच्यामुळे मैदा आणि कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे वरचं आवरण याचं क्रिस्पी राहतं आणि आतमध्ये सुद्धा छान सॉफ्ट राहतात हे. तर तुम्ही असं मस्त याला पाहू शकता ते छान झालेले आहेत आणि खूप टेस्टी लागतात. आता थोडे गरम येतं हे म्हणून पहिली बॅच तळलेली मी मुलांना दिली खायला, आता ही दुसरी बॅच आहे माझी. तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा फ्राईज बनवून बघा. हे बघा रेडी झालेले आहेत. अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा घरच्या घरी फ्रेंच फ्राय बनवू शकतात अगदी सोप्या पद्धतीने आणि किती छान दिसतात. दिसताना पण छान वाटतात, मुलं अगदी आवडीने खातात. बाहेरून मुलांना विकत आणून देण्यापेक्षा तुम्ही घरीच अशा पद्धतीने बनवा. मुलं अगदी मनसोक्त खातात आणि पोट भरूच तोपर्यंत खातात. बाहेरून एवढंशा आणण्यापेक्षा घरीच तुम्ही बनवा आणि त्याला केचपसोबत तुम्ही खाऊ शकतात किंवा असंही याला खाऊ शकतात. लहानापासून मोठे सगळे अगदी आवडीने खाऊ शकतात. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. बाय बाय.